मजबूत आहेत भाज्यावानी तुझ्यासारख्या नाही हडकुळ्या ए कळलं काय भाडे शेती करायची तर नाही शेत माल बसवताय चाकरी करताय वर्षे आता तुला सांगतो त्या पाटलाचा बाप आपल्याकडे कामाला होता यो त्याच्याकडे हमाली करतोय अरे अशामुळे अख्खा गाव माहिती तुला शेण करतोय आपण तुम्ही कशाला जाता होते शेण खायला बस या बापाशी कसं बोलायचं हे पण कळत नाही वाटत तुला हे पांडुरंगा अरे असे दिस पिवण्याच्या उचल रे मला हे पांडुरंगा हे लेकाचं मनावर काय ते अहो बास काय सकाळी सकाळी मरणाच्या गोष्टी करतात जा दुपारी जेवण खाऊन ये मग बोलू आपण यावर जा केदारा म्हाताऱ्याची या वेळेत देवाचं नाव घेऊन गप बसावं तर नाही तुमची रास शांत चित्ताने आपल्या महिलांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा तुमचा दिवस चांगला संध्याकाळनंतर एखादी चांगली बातमी सुनावण्याची संकेत आहे पण तोवर संयम ठेवा आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकतो ना भाव तुम्ही मला ती जमीन विकून देणार आहात का नाही झाला सोक्ष मोक्ष हो काही त्रास आहे तुम्हाला भाव हो ती जमीन गावच्या बाहेर आहे हो विकून टाकू आणि जाऊ ना तालुक्याला एकाचा काय तो हिस्सा नाही एकदा तर संपून टाकू यावं भाव अहो शिल्पी एवढी सोपी नाही हो भलं भलं गेलं त्यात हो पाणी लागतं कुठून आणणार भांडवल लागतंय कुठून आणणार अरे देईल कुणीतरी देईल कुणीतरी अव तिथं एक वाटी साखर कुणी कोणाला देत नाही आणि काय व एवढंच जर होतं ना मग तुम्ही का नाव केली ती शर्ती मी अरे माझी नोकरी होती देशासाठी जगत मारले मी भाजी वीर पुरस्कर्ते म्हणजे अरे मिलिटरी कॅन्टीन मध्ये भाज्या कापायचं म्हातार हे गवत इथे गप्पा मार बसू नको काय कामावर आपका तो बीच में गलत संदीप में सारे शब्द अपनी सारी शिकायतों का गुस्सा वापस लेता हूँ लेकिन प्लीज एक बार आप तो प्लीज उनका हार्ट रेट बहुत तेजी से गिर रहा है और इस मोमेंट I'm sorry गेलं की त्या म्हातार हाय हाय हाय
म्हणून आता बोलीवर जरा आराम करा म्हटलं. वीज पुरवून नाही आलो. पुन्हा तर जमिनीचा हिस्सा निघायचा आणि भांडर आणायचं बघ. भांडराचं गुरु भरायचं. डॉक्टर म्हणतो ऑपरेशन करून खावं लागेल. त्या घरातली सगळी सामानच कमी आहे ग. ऑनलाईन झाल्यामुळे ना ग शेतकरी बी सगळं मला डायरेक्ट पाठवतात बघ. तुला सांगतो वर्षी ह्या ऑनलाईनच्या जगात ना माणूस ऑफलाईन होत चाललाय बघ. शापच खायचं. तसा बी गावात पाऊस हाय किती ग. शेतकरी बी असा राहिलाय किती. नाही गं. गावातली सरकारी योजनांमध्ये तिथंच ना. श्री योजना ग. अशा कित्येक योजना आल्या आणि अशाच पडून आहेत बघ. आपल्यापर्यंत कधी कुठे पोहोचलेत का. काय म्हणते अजय भाऊजींशी बोलता. नाही. वर्ष तुला माहितीये हात पसरलेले मला आवडत नाही. आता घरची परिस्थिती काय आहे हे त्याला समजायला ना ग. तसं त्याला बी त्याचा संसार आहे म्हणा. पण अजून मधून गावाकडे यायला नकत आहे ना. एक आठवडा जात नाही आजूबाजू नाव काढल्याशिवाय. नुसता काय तो व्हिडिओ कॉल लावला म्हणजे लागली का तर तुमची उपस्थिती. वर्षे हे जग किती बी पुढे गेलं ना ग तरी माणसाला समोरासमोर भेटून जे समाधान लागतं ना ग ते व्हिडिओ कॉल मध्ये कसं लागेल ग. अहो पण तुमचं लहान भाऊ ना ते. आधी जमिनीचा विषय काय होतोय ना तो बघू मग बोलतो मी त्याच्याकडे. ऑपरेशन वेळतच व्हायला उगाच काय बरं वाईट व्हायला नको वर्षी. मला काय होत नसतं भाड्या. ए पोरी काय कुणाचं बरं वाईट होते या? ते जाऊ द्या हो. अहो मी काय म्हणतोय सकाळच्या ना देशमुख भेटला होता. तो बोलला तिच्या अरे जमिनी अशीच पडून आहे. त्यात पावसाचं तुम्ही काय खरं नाही हा. बोलत असशील तर देतो तुला एखाद दुसरं गिराईक शोधून. नाही मी जमीन विकून देणार नाही. तो देशमुख सांगून दे त्याचा. कोणी बी सांगून दे मी जमीन विकून देणार नाही. अरे एवढं हाय का त्या जमीनमध्ये. आपल्या पूर्वजांना महाराजांनी दिलेली जमीन आहे ती. अरे तू उमेद तर दाखव शेती करायची. उम्मीद की पूरी दुनिया कायम आहे. अगं कुठलं चॅनल बघतं हे आजकाल. हो बोलणं फार सोपं आहे. आता तुला मेहनतच करायची नाही त्याला मी बी काय करणार. हो दिवसभर मेहनत करतोय राबतोय. उपयोग काय. काय उपयोग. अहो चांगलं 2 टाइम खाऊन 3 टाइम संडासला जाताय तुम्ही. सध्याची परिस्थिती बघताना ही जमीन विकणं फार गरजेचं आहे. मग तुला ती जमीन विकायची वय. मग मला कुठं जमीन आहे ती. मीच मारून घेतो ना आता स्वतःला. अरे त्याला हिंमत टाकते भाऊ जीव घेऊन टाकेन मी. अरे जा. भाऊ नाही ना आज लटकूनच घेतो ना. शेतकरी जर चालले जात मी पण जातो. वर्षे धोरण भाऊ बघा आता मी जीवच देऊन टाकेन. भाऊ बघा आता मला दाखवतोच. अगं दोन करणार काय टेलरला स्टॉल टाकू का. भाऊ दाखवतो तुम्हाला. नाही अगं आज जीव देऊ नये. अगं तू बघच वर्षे नाही. भाऊ मी जातोय. एक भाऊ नाही 2 नाही 3.
आमच्याकडे कसं काय? अरे काम असं केलंय की यावं लागलं. मम्मी पण आली आहे. आपण देशमुख ताई, आज तुम्ही स्वतः अहो, आमच्याकडे काय म्हणायचं? आम्हा गरीबाकडे खूप मोठ्या स्वप्नांचं पंख आहे बघ. कसं काय आहे नक्की आज? इच्छा. सकाळी पप्पा म्हणाले की विचारा जाऊन लेटर दे. लेटर बघतो तर काय संध्याकाळनंतर एखादी चांगली बातमी समजण्यासाठी आहे. काय काय लॉटरी विजय शेठ लॉटरी. लॉटरी विजय शेठ लॉटरी. लॉटरी विजय शेठ लॉटरी. आपल्या गावाची सरकारी योजना येणार आहे त्यासाठी माझी जमीन मंजूर झाली आहे. काय व? किती पैसे मिळतील आपल्याला? वहिनी बघा सरकार आपल्याला 5 पट पैसे देणार आहे. 5 पट म्हणजे बघा गुंठा किंमत 15 लाख. माझ्या जमिनीची किंमत म्हणजे 75 लाख. 75 लाख. नाही. दिवस साड्या येतील एवढ्या? पण वहिनी 75 लाखाचे हिच्याकडे 1 वर्ष 60 होते. 60 कसे काय? वहिनी सरकारी काम आहे ते टॅक्स लागलं. बघा वरचा नेता 5 लाख, खालचा नेता 2.5 लाख, तालुका 1.5 लाख, सरपंच 50,000 आणि मी काय 5,000 घेण्याच्या हालातच नाही. आणि हे सगळं होऊन तुमच्या हातात येतील ते 60 लाख. आणि समजा मी जमीन दिलीच नाही तर हा? भाऊ सरकारी काम आहे ते असं करून नाही चालणार. हो भाऊ, अहो देवाच्या साक्षीनं लक्ष्मी चालून आली आहे. नका असं बोलू वर. बोल लक्ष्मी साक्षी आली हा. तसं मी कोण विचारताय तुम्हाला?
चालू आली आपल्याकडं. आतापर्यंतची सगळी स्वप्न पुरी होतील बघा. होय आधी ना ते भिंतीला चुना लावून घेऊया बघ. अहो पण आपल्याला पैसे मिळणार कधी? अरे ते लेटर मध्ये असं लिहिलं होतं 7 दिवसानंतर फायनल लागली त्यानंतर समजेल काय तर पैशाचं. 7 दिवस लवकर जाऊन दे ना बाबा. होय होय अहो मी काय म्हणते, पैसे आलं की मला माहेरला पाठवून दे. कशाला काय कमी आहे का तुझ्या माहेरच्यांना? सगळं कसं व्यवस्थित आहे. अहो गरज आहे म्हणून म्हटलं. बघू आणि आपली गरज पुरी करू. बघू त्यांचं काय ते. अहो आज जर तुमच्याशी लगीन केल्याचं प्लीज समाधान आहे बघा. अगं मग आजपासून काय होतं? अहो, आतापर्यंत मी बरं. पण आज जरा जादा आहे. मी काय म्हणते, पैसे आलं की घराची जरा डागडुजी करून घेऊ. हा त्यात छान नवीन किचन करू. हा मला 4-10-12 साड्या घेऊ. हा अगं 4 लेंगा तुम्हाला मी घेऊ. हा मी छान किचन मध्ये चहा करेन. मस्ती आणि पोरांना आणून देईन. किती गुणाची ग माझी बाय. मी काय म्हणते, बोल की. आय लव अगं भाऊ नाही भाऊ सासरा आहे तुझं. आय लव्ह यू विजय 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 भाऊ. तो भिंतीला चुना नाही, घरात खायला दाना बी नाही आणि म्हणे आय लव्ह यू. हे महादेवा, अरे आता काय लिहून दिलं काय माहिती रे बाबा. आता कोण आलंय? दाराला दरवाजा वाजला ना की कोणतरी येतच. तो कोण आलाय आता? उघडते. अय्या भाऊजी तुम्ही या ना. अहो आधी तरी कळवायचं. ये छान थोडा थोडासा स्वयंपाक केलास का? काय भाऊ कशी आहे तब्येत? मस्त. या आपले चिरंजीव या. अरे असं आता अचानक देशमुखांचा फोन आला होता काल. वाटलंच मला. तसं मला बी तुला कळवायचं होतच पण सगळं समजल्यावर ते आलं असंच तर बरं झालं असतं. काय रे सुट्टी मिळाली तुला? ती पण एक कामाचे दाम तुम्ही वर्क फ्रॉम होम आहे. काय हो भाऊजी एकट्यात आला? वर्षाला नाही म्हणलं. नाही तर शिल्पा कुठे गेली? काय शिल्पा, तर अजूनच तरुण दिसायला लागलीयस. My diet and workout. You know ना. बरं बरं असू दे. भाऊजी बसा, मी चहा करते. No, 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 no need. वहिनी, चहा is not good for health. भाऊजी तुम्ही घ्याल ना? No, no. एजेसाठी तर अजूनच harmful आहे. हा, राहू दे. तशी मी साखर संपली आहे. But no sugar is best for health. भाऊ, तुम्ही सुद्धा आता बिना साखरेचा चहा घ्या.
खाऊन पिऊन घे मग बोलून ये म्हणत एवढी घाई काय नाही आज ना 2-3 दिवस निघणारच लगेच रातच्याला Yes, yes. आहो ना मी बिल. बिल पण बिलातच घातल्यात तुम्ही आम्हाला No, no. It's a short form. Brother-in-law. दादा जमिनीचा विषय करायला तर नाही काय भाऊ तब्येत बरी आहे ना डॉक्टर आहे त्यामध्ये सिनेमामध्ये डॉक्टरचं काय विचारलं So funny, Phil. तुम्ही त्या मुलाकडे काय करतो I'm an English teacher in school. शाळेत इंग्रजी होती भाऊ हे तुम्ही तुला कळतंय मला भाड्या अहो म्हणजे शिक्षिका आहे म्हणजे पोरासनी इंग्लिश शिकवतात Yes. हो पण आजकालच्या पोरांना मराठी शिकवायला पाहिजे मराठी इंग्लिश तर ते पोरं शिकून येतात What? घ्या अजयचं असं अचानक येणं कळलं नाही बघ त्याचा माझ्यावर विश्वास नाहीये काय शेतनं फोन लावून काय सांगितलंय कोणाच ठाऊक अगं एप्रिल मे आणि डिसेंबर सोडल्यास त्याचं इथं कधी येणं झालं नाही आणि आज असं अचानक अगं मोठा म्हणून नेहमी मीच समजूतीने घ्यायचं असा काय नियम आहे का अगं ह्याने मला समजून फोन विचारायला नको ते काय नाही हर्ष ह्या वेळेस मी समजून घेणार नाही तू वडील म्हणून त्यांच्या समोर काय बोलायचं नाही आणि लहान भाऊ जास्ती शिकलेला आहे म्हणून त्याच्या समोर काय बोलायचं नाही अगं हा कुठला नियम शिल्पा आय एम ऑलवेज दी मिसअंडरस्टँड दादा नेहमी मला चुकीचं समजतं आत्ताही त्याला असंच वाटत असणार आहे की मी त्याच्या मदतीला नाही तर त्याचा त्रास वाढवायला लहानपणीपासून हेच होत आहे मी योग्य काहीतरी समजावायला जातो आणि मिसकम्युनिकेशन हा गॅप मिटवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असतात पण नाही आणि त्याचसाठी तो आपल्या इथे येणं गरजेचं होतं आता बरं वक्रम मिळाला आणि हा इकडे आलाय गरज होती तेव्हा ना आला हा प्रश्न गरजेचा नाहीये प्रश्न हा आहे की दादाने मला समोरून फोन करून का नाही कळवलं आता पुढचं पत्र उद्या येणार आहे हे मला माहितच नाहीये तसं कळलं असतं अगोदर तर आता अगोदर करून काय होणार बद्दल जोवर गोष्टी मलाच नीट समजत नाही तोवर मी ह्याला काय सांगू मुलाच्या फायद्याचं काय हा दरवेळी आधीच ठरवून घेतो हे सर अगं सरकारी काम आहे गोष्टी 4 वेळा कन्फर्म करून घ्याव्या लागतात मान्य आहे 4 गोष्टी त्याला माझ्यापेक्षा जास्ती समजतात अगं म्हणून हा काय त्या शेतच्या एका कॉलवर आलाय का इकडं मला भीती ही होती की कुठल्याही पेपरवर जर न वाचता याने साईन केली तर हातच्या गोष्टी निघून जातील पण नाही ही काळजीमध्ये त्याला माझी लुडबुड वाटत असणार सांगतो बघ वर्षे हा इथं हिस्सा मागायलाच आलेला आहे त्याला हेच वाटत असणार की मी इथे हिस्से वाटे या गोष्टींसाठी आलो पण मला असं वाटतं की हा सर्वस्वी निर्णय भाऊंचा आहे आणि मला त्यात पडायचंही नाही पण हा विषय समोरासमोर बसून बोलायला हवा तैसे चिरावे चित्ती सुधावे समाधान मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की आपण कशासाठी जगलो आहोत त्यामुळे वेळ घालवण्यापेक्षा मुद्द्यावर बोलूया बोलायचं काय हाय सरकारी योजनेसाठी आपली जमीन मंजूर झाली आहे आणि त्याचा आपल्याला पैसा येणार हाय अरे पण कुठली सरकारी योजना तू माहित करून घेतलंस का काय होणार आहे जमिनीत ते का फक्त पैसे मिळणार या एका वाक्यावर तयार झालाच जमीन द्यायला जेव्हा आपल्या घराला आग लागते ना तेव्हा लवकर
साखर कसं पळता येईल ना ह्याचा विचार माणूस पहिला करतो. आणि तुझं काय र तू आता आलायस इकडं प्रश्न विचारायला. इतके दिवस होतास कुठं? घरची परिस्थिती काय हाय, भाव हाय का, बाप कसा आहे, कधी माहिती काढलीस काय रे? अरे पण तू तरी कुठे लहान भावाच्या हक्काने मला बोलवलंस? हे जर मला फोन आला नसता समोरून तर वहिनी तुम्ही तरी मला कळवायचं होतं का हो? ती काय बोलणार आहे? Why? वहिनी बोलू शकते. She has her own right to speak. AJ, तिने तिचं ओपिनियन द्यायला हवं. बस काय ऐकायचं आहे तुम्हाला? अरे हेच की मी आयुष्यातून काय करू नाही शकलो आणि माझ्या कुटुंबांच्या किरकोळ गरजांकरता आता मला माझ्या धाकट्या भावाकडे हात पसरावे लागतात. हे ऐकायचंय काय रे तुम्हाला? अरे लगीन झाल्यापासून सणासुदीला सोडून वर्षाने स्वतःला कधी एक साडी नाही घेतली र. ना कधी कुठली हौस ना कधी कुठली मौस. अरे तो येणारा पैसा मी काय माझ्या करता नाही वापरणार आहे. माझ्या फाटक्या आयुष्याची कशी पूरक करणार आहे हे सांगू का रे तुम्हाला फोन लावून? का तुमची आईनी 1 महिन्याचा किराणा 3 महिना कशी चालवते हे सांगू तुम्हाला फोन लावून? तुझं काय र तू मोठा झालास, शिक्षण घेतलंस, शहराकडे गेलास, तिथं घर घेतलंस, तुला चांगली नोकरी लागली, तुझं लग्न झालं, 4 चौघात तुला मान आहे ग. अरे पण माझं काय? मी आयुष्यभर भावाच्या आणि बापाच्या कर्तृत्वावरच जगायचं का रे? बाप मिलिटरी मध्ये होता, भाऊ शहराकडे मोठ्या कंपनीत कामाला आहे, हेच ऐकायचं का रे मी? ते काय ती जमीन सरकारी योजनेत जाऊन दे, त्याचे पैसे येऊन दे आणि त्या पैशाचं काय करायचं आहे हे मीच ठरवणार. तुझं बोलून झालं असेल तर मग मी बोलतो. तू फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवलीस की मी शहराकडे गेलो आणि मागे वळून बघितलं नाही. पण तू ही गोष्ट समजून घेतलीस का दादा? अरे मला संसार बसवायचा होता तिकडे. नवीन शहर, नवीन जग, नवीन माणसं आणि शहरात आयुष्य काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मोजावा लागतो तिकडे, प्रत्येक गोष्टीसाठी. महिन्याच्या शेवटी पगार कुठे निघून जातो हे पण कळत नाही. आणि दिसायला जरी आम्ही कितीही शहरात राहणारे असलो, हायफाय असलो, तरी या शहरात राहणारी प्रत्येक व्यक्ती श्रीमंत नसते. आणि राहिला विषय जमिनीचा, तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यावर हक्क पहिले भाऊंचा आहे आणि जो काही निर्णय होते ते घेतील. आता बरं तुला भाऊंची आठवण आली र. इतके दिवस होतास कुठं? भाऊंच्या पायांचं ऑपरेशन करायचंय का माहितीये का तुला? कुठून आणणार आहोत पैसे? तुझ्या चुकांचा खापर माझ्या अंगावर फोडू नकोस आणि ही सगळी कारण देऊन मला आरोपी ठरवू नकोस. मी फक्त एवढंच म्हणतोय की त्यांचं मत हवं आणि मग तू ऐकून निर्णय घे. अरे निर्णय झालेला आहे रे. सरकारी योजना आहे ती, सरकारी नियम आहेत ते, त्यात आपण काय नाही करू शकत आहोत. मेरे करण अर्जुन आगे आओ. यांना काय माहितच नाही ना. ते लेटर आले ना पुढचं, काय इच्छे वाचून दाखवू का? नको, मी वाचतो. सरकारी योजनेसाठी आपली जमीन नाही, आपल्या बाजूची मदत करू. वसतिबद्दल विश्वासासाठी संपलं सगळं. अरे मला मिळणारा मान, घराची दागदुजी,
चुकलं र, माझं आता निसटून गेलं र सगळं. अरे, 7 दिवसापूर्वी तुझ्याकडे काय नव्हतं ते आता गेलंय. अरे आधीच आहे की सगळं. काय आहे, एकदा माणसाला हाव सुटली ना की माणूस उड्या मारू लागतो आणि मग खड्ड्यात पडतो. पण तू वाटलास, तू खड्ड्यात पडण्यापासून वाचलास. हा, आणि जर पडला असतात ना तर किती आपली माणसं सांभाळायला तुला. काय रे, आता ऐकून घे काय तुला असं कसं वाटलं रे तुला मान. अरे या जमिनीसारख्या किरकोळ विषयासाठी मी माझ्या मनातला तुझ्यासाठीचा मान विसरून जाईल. अरे लहानपणीपासून तू किती गोष्टी केल्यास माझ्यासाठी. मला शाळेत जायचं असायचं म्हणून तू घरी थांबून घर सांभाळायचंस, अभ्यास घ्यायचास माझा. अरे कुणी किती काही म्हटलं तरी माझ्या मनात तुझी जागा तीच आहे रे. येस बिल, वी रिस्पेक्ट यू. तुम्ही एकटे नाही आहात, वी आर विथ यू. आणि वर्षावहिनी तुम्ही इतके वर्ष तुम्ही हे घर सांभाळले, भाऊंची सेवा केली. तुम्ही त्यांचाही मत घ्यायला हवं. अहो, एक लेडी कॅन हेल्प टू बिल्ड मॅन हिज ब्रोकन शिप. भाऊंच्या ऑपरेशनचं काय. अरे माझ्या कंपनीमध्ये आपल्या सगळ्यांचा इन्शुरन्स आहे, पूर्ण फॅमिलीचा. त्या अंडर भाऊंचं ऑपरेशन सहज होऊन जाईल. आपल्याला कुठलीच चिंता करायची गरज नाही कसल्याच गोष्टीची. आणि राहिला विषय जमिनीचा तर नाही बाबा, जमीन विकायची नाही. अरे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे तो. आपण बघू काय करायचंय ते. अहो, काय म्हणते, आपली जमीन गावाबाहेर हायवे जवळ आहे. तुम्ही आत्तापत्र ज्या शेतकऱ्यांचा माल विकत होता तो आपणच तिकडे विकला तर. जीनियस बिल, जीनियस. खरंच की चांगली आयडिया आहे. यासाठी भांडवल कुठून आणणार. दादा फार नाही पण माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत आणि गव्हर्नमेंटच्या भरपूर लोन स्कीम्स आहेत अशा बिझनेससाठी. आणि जोवर हा बिझनेस सेट होत नाही तुझा तोवर आपल्या पूर्ण घराची जबाबदारी माझी. आणि लागले तर पैसे मी बी देईन तुम्हाला. अरे असं रडतोस काय. बघ, मी तुला आधी सांगितलं होतं, उमेद तर दाखव. उमेद भी पूरी दुनिया कायम है. अरे हे पत्र सरकारने पाठवलं की कसं आहे, या उतार आयुष्यामध्ये आपली पोरं सुद्धा आपल्याबरोबर असतील ना तर फार बरं वाटतं बघा. आणि अशासाठी अशा गमती केलेल्या चालतात. बरोबर ना. दिल त्यामध्ये गॅटरिंग